झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अखेर जामीन मंजूर केलाय। त्रिवेदींनीही जामीन घ्यायला आता तयारी दाखवली आहे। हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत घेऊन आयएसी या संस्थेचे सदस्य गृहमंत्री आर पाटील यांना भेटले। दुपारी असीम त्रिवेदींची आता आज सुटका होणार आहे। व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेनं नवं वादळ निर्माण झालं। त्यांची व्यंगचित्र हा देशद्रोह आहे काय यावरून नवा वाद निर्माण झाला। त्यातच असीम यांनी जामीन घ्यायला नकार देऊन सरकारची अजून कोंडी केली होती। त्यानंतर अखेर मुंबई हायकोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय। आयएसी सह अनेक संघटना त्रिवेदींच्या बाजूने मैदानात उतरल्या होत्या। त्याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येऊन आर्थर रोड जेलमध्ये असीम त्रिवेदींची भेट घेतली। यावेळी जेल बाहेर आयएसीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। यावेळी बोलताना केजरीवालांनी सरकारला धारेवर धरत सुटकेसाठी शुक्रवारची मुदत दिली आहे। त्रिवेदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेल समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। कोई जरूरत नहीं है राज्य के गृह मंत्री से मुलाकात करने की। गृह मंत्री ने गलत काम किया है, इन पार्टियों ने गलत काम किया, इनको देश से माफी मांगनी चाहिए कि इस तरह के गलत काम करते हैं। अगर इस शुक्रवार तक अगर उनको उनके खिलाफ सारे केसेस वापस नहीं लिए जाते तो शनिवार से हम लोग यहाँ पे बैठ के अपना धरना करेंगे। या तो सरकार हमें भी गिरफ्तार करे या उनको रिहा करे। केजरीवालांच्या या भेटीनंतर आणि एकूणच या वादानंतर सरकारही थोडं बॅकफूटवर आलं। असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला मागे घेणार असल्याचा विचार सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं। त्यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून अहवाल मागितला असून याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं सांगण्यात आलंय। गृह विभागाच्याबद्दल विचार चालू आहे। कुणावरही अन्याय करावा ही सरकारची इच्छा कधीच नव्हती, असणार नाही। कायद्याप्रमाणे पोलीस काम करतील। आज ज्या केसच्या बाबतीमध्ये काही विवाद सुरू झालेले आहेत त्या केसचा तपास वरिष्ठ स्तरावरून लवकरात लवकर केला जावा हे आदेश मी आयुक्त मुंबई यांना दिलेले आहेत। वरिष्ठ स्तरावरून या केसचं इन्व्हेस्टिगेशन लवकर पूर्ण करण्यात येईल। या बाबतीत आवश्यक असल्यास विधी व न्याय विभागाचा सल्ला सुद्धा घेतला जाईल। वरिष्ठ वकिलांचं मार्गदर्शन आणि सल्लाही घेण्यात येईल। आता असीम त्रिवेदींना जामीन तर मंजूर झाला, मात्र त्रिवेदींवरील देशद्रोहाचा खटला सरकार मागे घेणार का याचं उत्तर 14 तारखेला हायकोर्टात सुनावणी वेळीच होणार आहे। झी 24 ताससाठी दिनेश मौर्यासह दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।